कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. देवाचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर संकट समयी घ्यायचा. संकट समयीच देवाचा अनुभव लोकाला जास्त येतो, है की नाही? अशक्य ही गोष्टी शक्य करणारा एकच आहे, तो म्हणजे देव, पिता परमेश्वर, परमात्मा. जे काही तुम्ही म्हणताल तो म्हणजे अद्भुत शक्ती, हो की नाही? जी आपल्याला संकटात अचानक एक मिरॅकल करते आणि आपल्याला त्या संकटातून बाहेर काढणारी तीच व्यक्ती असते, म्हणजे देव. तर एक गोष्ट आहे, म्हणजे एक सत्य घटना आहे. काय झालं, एक फॅमिली होती, ती गेली फिरायला गेल्याच्या नंतर त्यांच्याकडे मॅप होता. त्या मॅपमध्ये ते पाहत होते की कुठून रस्ता आहे, काय आहे. परंतु कालांतराने तो मॅप काही चालना. काय झालं काय माहिती, तो मॅप बंद पडला आणि ते रस्ता चुकले आणि ते दुसऱ्या रस्त्याने गेले. 2 घंटे त्यांनी गाडी चालवली, पण त्यांना काय कुठे रस्ताच सापडणार. ते म्हणाले की आता काय करावं, पण त्यांनी असंच चेहऱ्यावर दाखवलं नाही की आपण चुकलेलो आहोत, रस्ता चुकलेलो आहोत. पुढे जाऊन त्यांना एक गाडी दिसली. त्यांना असं वाटलं, अरे वा, आपण योग्य ठिकाणी आलो, कारण इथे ऑलरेडी एक गाडी उभी आहे. मग त्यांना विचारलं, काय झालंय, तुम्ही का थांबले? तर ते म्हणाले, आमच्या गाडीचा टायर पंक्चर झालेला आहे आणि आमच्याकडे स्टेपनी नाही की गाडीचं टायर आम्ही बदली करू शकू. म्हणून आम्ही 3 घंटे झाले आम्ही इथं थांबलेलो आहोत. आणि मग त्याच्यामध्ये म्हातारे आईवडील, एक त्यांची बायको, ती 2-3 महिन्याची गरोदर होती, एक लहान बाळ आणि ते स्वतः गाडी चालवणारे व्यक्ती म्हणजे नवरा किंवा मुलगा. तो ह्यांना बघून इतका आनंद झाला. ते म्हणाले की देवाने तुम्हाला आमच्यासाठी, आमच्या मदतीला पाठवलेला आहे. आणि मग त्यांच्याकडे खायचं नव्हतं, पाणी संपलं होतं, लहान मुलगा रडत होता, आई वडील रडत होते, बायकोला अत्यंत वेदना होत होत्या. पण काय करावं काही समजत नव्हतं. परंतु ही गाडी आली आणि त्या गाडीने सर्व त्यांचं सहाय्य केलं, मदत केली. सांगायचं म्हणजे काय, देव उगीच संकट नाही पाठवत. देव त्यातून मार्ग पण काढतो आणि संकट पण पाठवणारा देवच आहे. आपण म्हणतो हे संकट माझ्यावर अचानक का आलं, कारण का तुला देवाची जाणीव झाली पाहिजे, माहिती का? तुला देव कळला पाहिजे. नाही तर तुला असंच जर ठेवलं तर तू कधीच देवाला हात जोडणार नाहीस आणि कधीच देवाजवळ जाणार नाही. म्हणून देव आपल्यावर संकट पाठवतो. आणि मग ते दोघांनी ती गाडी रिपेअर केली, ती गाडी चालू झाली आणि मग ते योग्य दिशेने एकमेकाशी बोलून की हा रस्ता इकडे जाईल तिकडे जाईल म्हणून ते दोघं योग्य दिशेने परत आपापल्या घरी गेले. देवच संकट पाठवतो आणि देवच त्यातून निवारण करतो, कारण का देवाचं कार्य फार वेगळं आहे. जर तुमच्यावर एकही संकट आलं नाही आणि तुम्ही आहात तसेच राहिला तर तुम्हाला जगण्याचा अर्थ तरी काय करणार? रोज उठायचं, तेच काम करायचं. जरा माणसाला संकट आल्यावर कळतं की आयुष्य म्हणजे काय आहे, जीवनात आपल्याला काय करायचं आहे, काय नाही. आणि माणूस एकमेकाला मदत करतो, म्हणून तो जगदुनिया चालू आहे ना. नाही तर कोण कोणाला विचारलं असतं? सगळे सुखात, मी सुखात, तू सुखात, हे सुखात, सगळे सुखात. काय मग ऐशोरामा बज्जा, बापरे, मग दुनिया काय? दुनियाची काही विचारूच नका काय झालं असतं. परंतु देव एकमेकाला संकटात मदत करा आणि देवच संकट पाठवतो आणि त्यातून तोच निवारण करतो, बाकी कोणी करत नाही. ह्याचा मला अनुभव आहे. धन्यवाद.